व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी अत्यंत महत्त्वाची सूचना, कारण की ही जी माझी तुम्ही अवस्था बघताय, डोळ्याला काळा गॉगल आहे, कपाळाला कुठल्याही प्रकारचा गंध नाहीये, तर याचं कारण मला सांगणं अत्यंत गरजेचं आहे. कारण मी व्हिडिओ बनवत आहे हिंदू धर्माचा. तर हिंदू धर्माची ओळख करत असताना प्रत्येकाची ओळख ही त्याच्या कपाळाने होत असते, गंधाने होत असते. त्यामुळे मी सांगू इच्छितो की मी हा जो काळा गॉगल घातलेला आहे, हा काळा गॉगल मी माझ्या डोळ्यांचं ऑपरेशन केलेलं आहे म्हणून हा काळा गॉगल घातलेला आहे. आणि डॉक्टरांनी काही दिवस मला गंध न लावण्याची सल्ला दिला आहे, कारण की डोळ्याला इन्फेक्शन होऊ नये म्हणून मी कुठल्याही प्रकारचा गंध माझ्या कपाळावरती लावलेला नाही. कोणाच्याही मनामध्ये ही शंका राहू नये म्हणून मी ही गोष्ट तुम्हाला सांगत आहे. चला व्हिडिओला सुरुवात करूया. प्रथमतः सर्वांना सप्रेम रामकृष्ण हरी. सर्वांचं मी स्वागत करतो आमच्या संत विचार चॅनल पेजवरती. आमच्या मागे जे आहेत संत श्री गजानन महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम. तुम्हा सर्व श्रोतृवर्ग असतील, दर्शकांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम. सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की चालू काळ हा खूप भयावह आहे, भयानक काळ आहे. म्हणून वारकरी संप्रदायातील व इतर विविध संप्रदायातील कीर्तनकार, प्रवचनकार, धर्मप्रचारक, धर्मप्रसारक, धर्माचे व्याख्याते, धर्माचं व्याख्यान करणारे सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने एकच विनंती करतो आणि एकच सर्वांना मागणी करतो. आत्ताचा काळ असा आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण ज्या हिंदू धर्माची पताका आपल्या हातामध्ये घेऊन फिरतो, प्रचार प्रसार करतो, त्याची प्रचार प्रसाराची योग्य मार्गाने मार्गदर्शन होणं अत्यंत गरजेचं आहे. आजच सर्वांनी एक विचार करा. आपल्या संप्रदायातील, आपल्या भागवत धर्मातील, आपल्या हिंदू सनातन धर्मातील विविध तीर्थक्षेत्र असतील, विविध मठ मंदिरं असतील, विविध धर्मशाळा असतील, ज्या ठिकाणी भागवत धर्माची शिक्षण पद्धती ही दिली जाते. मग असं जे आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या ज्या मुलांना संस्कार देण्यासाठी उभारलेले देवालय असेल, मंदिर असेल, कुठे शिक्षण संस्था असेल, वारकरी शिक्षण संस्था असेल, यामधून जे काही विद्यार्थी घडतायत, घडले आहेत, घडतायत, आणि तुम्ही जे कोणी आमचे कीर्तनकार, प्रवचनकार आहेत, सर्वांना अत्यंत आवश्यक आहे की आपण कीर्तनाची पद्धती ही धर्माला अनुसरूनच करावी, धर्मजागरूकता करावी, धर्माबद्दल जनतेला महत्त्व सांगावं, धर्म हा आपलं कसं रक्षण करतो याचीच जाणीव आपण करून द्यायला पाहिजे. त्यामुळे मी माझ्या तमाम महाराष्ट्रातीलच नव्हे, नगर जिल्ह्यातीलच नव्हे, महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील नव्हे तर पूर्ण विश्वामध्ये ज्या ज्या ठिकाणी माझी मराठी भाषा असेल, त्या सर्व मी या संप्रदायाची धुरा ज्यांच्या हातामध्ये आहे असे असलेले सर्व धर्मप्रचारक, धर्माचे आचार्य ज्यांना म्हणतात, सर्वांच्या चरणी एकच मी दंडवत करतो. येता निर्वाचन 20 तारखेला आपल्या संप्रदायामध्ये महत्वाचं स्थान श्रीराम प्रभूंचं आहे आणि महत्वाचा विषय आपल्या हिंदू धर्माला कधीही कोणीही गालबोट करू नये अशी जर आपल्याला खंबीर साथ पाहिजे असेल तर आपल्याला योग्य मतदाता हा निवडला पाहिजे. आपण कुठल्याही धर्माचा किंवा कुठल्याही पक्षाचा मी प्रचार प्रसारक नाही, मी कुठल्याही नेत्याचा कार्यकर्ता नाही, तर मी एक माझा भागवत धर्म सांप्रदायिक म्हणून मी माझ्या सांप्रदायिक सर्व कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार सर्वांना, धर्माचे प्रसारक सर्वांना ही कळकळीची फक्त विनंती करत आहे. त्यामुळे सर्वांनी लक्ष असू द्या. येत्या 20 तारखेला
आपल्या घरातील आपल्या बोटाने आणि आपल्या हाताने आपला हिंदू धर्म वाचवण्याचा सर्वांनी प्रयत्न करा. नाही तर बांगलादेश सारखी आपली पद्धती व्हायला काही काळ लागणार नाही. त्यामुळे सर्वांनी आधी सावध राहावं ही सर्वांना कळकळीची विनंती. जर आमचा व्हिडिओ तुम्हाला पटला असेल, धर्मप्रचारक प्रसारक वाटला असेल, तर आमच्या व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन चालू करून ठेवा. कारण जे आम्ही नवीन व्हिडिओ बनवतो ते आपल्यापर्यंत लवकरात लवकर यावे असे सर्वांना जर वाटत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वांना सप्रेम रामकृष्ण हरी. जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र.